आज बघू शकता आपले शेतकरी मित्रांचं हा ते 1 एकर क्षेत्र आहे. समजा 39 38 39 गुंठे क्षेत्र आहे. ऊसामध्ये आंतरपीक कलिंगडाचं केलेलं आहे. तर त्या कलिंगडाची साईज बघू शकताय. साधारणपणे 12 किलो साईज झाली, 12 13 14 किलो 14 किलो पर्यंत साईज झाली. 10 किलो प्लस साईज आहे. म्हणजे असं नाही की एकाच जागेवर साईज आहे. तर आपण जे उन्हाळी कलिंगडामध्ये बोललो होतो, उन्हाळ्यामध्ये थंडीत तर आपण टॉप केलंच, पण उन्हाळ्या कलिंगड मध्ये सुद्धा मार्गदर्शन मध्ये आपण वेळोवेळी शेतकरी मित्राला वॉटर सोलेबल फवारणी व्यवस्थापन त्याचं मॅनेजमेंट दिलं. आणि उन्हाळी कलिंगड 2026 मध्ये सुद्धा आपण टॉप केलो. 30 टन प्लस अवरेज मिळालेलं आहे शेतकरी मित्रांना. म्हणजे कदाचित आता 3 गाड्या भरलेल्या आहेत, चौथी गाडी सुद्धा भरणार आहे. साईज ही बघू शकता, अशी एकाच ठिकाणी अशी साईज नाही, अशी तुम्ही इकडे बी बघू शकता. साईज बघू शकता, 9 ते 10 किलो साईज आहे सराट. इकडे बघू शकता, हो इकडे दाखवा. असं कुठलाच कलिंगड नाही की त्याला साईज 10 किलो नाही. 10 किलो प्लस साईज आहे. इकडे दाखवा, इकडे दाखव. इकडे बी बघू शकता 8 किलो 7 किलो साईज. ही साईज बघू शकता 8 किलो 7 किलो. साईज बघू शकताय 10 किलो प्लस. 10 किलो 12 किलो 12 किलो साईज. 12 किलो प्लस साईज झाली. 14 किलो पर्यंत सुद्धा साईज झाली. की मालाची रास ही कशी पडलेली की जे आपण बोललो होतो 2026 उन्हाळी कलिंगड सुद्धा आपण टॉप करणार आहे. तर आपण ते टॉप केलं आणि ते टॉप करून बी दाखवलं. प्रत्येक ठिकाणी साईज बघू शकतो. म्हणजे उन्हाळी कलिंगड 2026 उन्हाळ्यात सुद्धा आपण टॉपचं मार्गदर्शक म्हणून काम केलं. साईज बघू शकता. इकडे बी साईज बघू, 8 किलो 9 किलो 10 किलो ही साईज आहे. या पद्धतीने आपण उन्हाळी कलिंगड 2026 टॉपचं काम केलं आणि टॉप राहिलो.